आणि हा 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 नायाला अजून ना जाणं कोणाचे उकिरडे फुकत आहे का. देवा देवा देवा, कशा घरामध्ये मला पाळलास रे. माझ्या जीवनाचं सगळं सत्यानाश झालं, सगळं सत्यानाश. तरी माझ्या आईला सांगत होती की अशा फेकल्या घरामध्ये मला नको देऊ, पण माझी आई माझं अजिबात ऐकत नव्हती. आणि या अशा बुड्या घोड्याच्या पदराला कशी बांधून दिली रे. देवा सांगणार. हा 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 मस्त. हा सांगत होता की मी मस्त मोठा शाहीर आहे म्हणून. हा असा हरखंड्या शाहीर साधा पोवाडा म्हणायला लावला तर सूर पुरत नाही. म्हणतो कसा माझा मोठा तमाशाचा फड आहे, मी शाहीर, ही लावणीवाली, चांगली जोडी जमेल. जेमतेम जेमतेम 2-3 कार्यक्रम झाले आणि फड बंदच पडला. आता तुम्हीच सांगा, एवढी मोठी कलाकार जर मी घरीच राहीन तर माझं काय होईल देवा. सांग. थांबणार रे, चांगल्याने रडूही नाही ते छाना. तुम्हाला सांगते असे चांगले चांगले नवरदेव आहेत मला बघायसाठी, पण ती माझी माय कुक न काक नव्हती करत. आणि याच्या फुलचापाला कधी पडली असेल. बघा ना बघा, ज्यावेळेस हा बुढा घोडा ज्यावेळेस मला बघायला आला, बघा ना कसा शान मारून येतो. असा केसांना काळा कलर, त्याच्यावर लागला बुड्याचा असा मस्त फेटा, त्याच्यावर लागला या बुड्याचा असा खाकीवर्दी कोट, चाल लागला या बुड्याच्या अशा काकडी मिशा. याचा तो रुबाब पाहून माझी माय काहीच बोलली नाही. आणि हा बुडा अशा पुढ्याच्या पुढ्या खोलत होता. अरे उचल रे देवा, मला नाहीतर या बुड्याला तरी घेऊन जा. काय म्हणतो ना शाना पुढचा. काल बोंबलतेस वा, काल बोंबलतेस. जिता मी मेलो नाही, माझ्या मेल्यावर बोंबलजो. बोंबलीन, चांगली बोंबलीन, चांगली अशी नाचू नाचू बोंबलीन. होता बरं ना आणि गेला गिर्यानं म्हणून. जीवनातली पहिली फेकली बायको पाहिलं बे, जो नवरा मेल्यावर नाचू नाचू बोंबलीन म्हणते. आणि तुला कोणी सांगितलं मी बिमारीनं मरणार आहे म्हणून? मराल एक दिवस. तू तर माझ्या मरणाची वाटच पाहतेस हो. त्यासाठी त्या वळाच्या झाडाला सूत बांधावलं जातेस. कशासाठी? संपूर्ण बायका यासाठी जातात की 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून. पण जीवनातली पहिली फेकली बायको आहेस तू. 7 दिवसाचा नवरा मरावा ना 8व्या दिवशी दुसरा भेटावा म्हणून जाते. अशा विचाराच्या बायका तुमच्या खानदानीत असतील, आमच्या नाही. मी बाई संतील ना माझ्या मागे 2-3 मोठ्या मी नाही त्यातली ना खिल्ली लावायची. आणि खबरदार नाही ना, खबरदार माझ्या खानदानीचं नाव घेतलीस तर. झोमली मिरची खानदानीचं नाव घेता. बायको हो का कोण बे? अरे हा नवरा हो का कोण? नाही तर त्या मोठी धोळा असतं. आहेच मी सुंदर दिसतच आहे मला. अच्छा, का कमी आहे माझ्यात? तुझ्या अख्ख्या खानदानीत कमी आहे. माझ्या खानदानीत काय कमी आहे? माझ्या खानदानीत जाऊ द्या, झोप लागते. रात्रभर काय जागली करायला गेला का? काय कमी आहे माझ्या खानदानीत? नाही, माझं तोंड खोलायला लावू नकोस तू. तुम्ही तुमचं तोंड खोला आणि एवढ्या लोकांच्या समोर सांगा काय कमी आहे माझ्या खानदानीत. सांगतो ना, खबरतो का कोणाच्या बापाले मी. या रे बापू या, आमच्या घरी नवरा बायकोचा झगडा सुरू आहे. ऐकत आहेत सारे लोक असे कान देव ऐकत आहेत. हो, आठवते का? अबे तर भडव्या दुसऱ्याच्या घराजवळ जाऊन वाजव ना बे पोक पोक. का माझीच बायको दिसतं भडव्या तुला फोक फोक वाजवा आले. गप्प बसा, माझा गिरायक आहे तो. म्हणजे मी त्याची गिरायक आहे असं माहित आहे कोण कोणाचा गिरायक आहे तर. तुझ्याशी लग्न केलो नाही, पूर्ण सासूरवाडीच माझ्या घराजवळ आली. साला पोक पोक वाजवून जाते, सायकलवाला टिलिंग मारून जाते, गाडीवाला हार्न मारून जाते. माझ्या घराला चांगला सार्वजनिक मंदिर बनवलीस, जो येते तो घंटा हलवून जाते. ते बाजूला राहू द्या, माझ्या खानदानीत काय कमी आहे ते सांगा आधी. सांगतो ना, आठवते का? सोड्याने उतळीन भडव्या पुन्हा माझ्या घराजवळ मला वाजवलं असतं. का मंडई भरली आहे का बे आमच्या घरी? सांगा. सांगतो. या रे बापू या, आमच्या घराजवळ नवरा बायकोचा झगडा सुरू आहे. ऐकत आहेत सांगा. आठवते का तुला तुझ्यासोबत 4 दिवसाचा तुझ्या सासूरवाडीला? कसा आठवल. हिच्या सोबत 4 दिवसाचा हिच्या माहेराला गेलो. जाताना थोडी संध्याकाळ झाली. आमची सासूबाई नाही जेवची, झोपतो बापा म्हणालो. तर आमची सासू उठता जावई, जेव्हा जावई उठता जावई. मला वाटलं मटण भात असेल बाबा. ताटावर जाऊ बसतो तो तो एवढा पाटल चम्मचभर दिल्यानंतर ताटभर झाला. पुन्हा सकाळी बेसनाच्या डुबुक वड्या, पुन्हा संध्याकाळी बेसनाची पाटोळी, पुन्हा सकाळ झाली तो वाढला बेसन, पुन्हा संध्याकाळ झाली तर बेसनाचे लाडू. असा पोट खलारला माझा. 4 दिवसापैकी 2 दिवस तर संडासातच मुक्काम झाला माझा. काय
काय नाही झालं, होते कधी कधी कमी जास्त, त्यात एवढं चिडावं लागते का? कमी जास्त पूर्ण माझी तब्येत हलावली ना, कमी जास्त मोठी सांगते तर नच्या बहीण तुझ्या मायला तर गावामध्ये माझ्या मायला गावामध्ये काय? नाही झोपतो काही गरज नाही झोपाची. माझ्या मायला गावामध्ये काय? तुझ्या मायला तर गावामध्ये महाप्रसाद म्हणतात ना. खबरदार हा? खबरदार, माझ्या मायला महाप्रसाद म्हणाले तर. झोपली रे. अबे अख्ख्या गावात माझ्या सासूला महाप्रसाद या नावानं ओळखते. कोणाच्या घरी कोणतीही वस्तू कमी पडू दे, अबे ज्या महाप्रसादच्या घरी म्हणतात. थोडासा तुमच्या गावच्या हॉटेलवर बसला होतो, एक माणूस आला, भाऊ म्हणते गायच्या दूध कोणाच्या घरी भेटल. अबे जा म्हणते महाप्रसादच्या घरी. तुझ्या मायच्या घरी तर एक काही गाणं आहे, कोणचं दुसरा माणूस आला, भाऊ म्हणते शहद कोणाच्या घरी भेटल. अबे जा म्हणते महाप्रसादच्या घरी. कोटच्या मोहतेला झाडाला जाते हो तुझी मा. हा, तिसरा माणूस आला, भाऊ म्हणते बंगला पान कोणाच्या घरी भेटतील. अबे जा म्हणते महाप्रसादच्या घरी. कोटच्या पानाचं याला लावल्या हो तुझ्या मायानं. आजी या नात्याने म्हणत असती. मोठी आजीला तुफान नातू आहे तिच्या साऱ्या गावभर. मोठी सांगते त्यांच्या बहीण तो तुझा बाप. खबरदार हा, खबरदार, कारण साधा सुद्धा माणूस आहे माझा बाप. तोच म्हणतो साधा सुद्धा माणूस आहे जी. हिचा बाप माझा सासरा साधा, त्याला इतिहास भूगोल येत नाही. नाही गणिताची रीत सोडवला कोण? तेव्हा सांगणारे काय करू या नवऱ्याचा मी? तेव्हा सांगणार काय करू या बायकोचा मी? त्याला काय विचारता, मी सांगते ना अशी आरती वाडा माझी. तुझी तुझ्या मायाची ओवाळा आले पाहिजे. त्या बहीण खाता खोललं घरच्या बँकेचं ना विड्रॉल भरलं दुसऱ्या बँकेच. तरी माझ्या सासूकडे पाहून मला डाऊट येतच होता, त्या पपईच्या झाडाला कोवळा लागलाच कसा बस. लाच्या बहीण तुला येतं का? मला काय गावामध्ये? नाही झोप बोंबलची झोप. नाही 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 बोमलला. मला काय गावामध्ये सांगा. तुमची खिकी खिकी बंद करा. तुला इथं गावामध्ये डुडुमलायला म्हणतात ना. अबे हे फेमस आहे आपल्या गावात. अख्खा गाव हिला डुडुमलायला नावानं ओळखते. पूर्ण जवान पोराच्या सायकलीवर मागे लिहिलाय डुडुमलायला. नाच्या बहीण ते तुझी बहीण. एकुलते एक साडी आहे रे माझी, पण पुऱ्या गावभर नमुना आहे. एवढी तेरशी पाहते इकडे चालते इकडे. अबे हॉटेलमध्ये जाते, भजाकडे पाहते तर हॉटेलवाला जिलेबी देते. एवढी तेरशी. हा भाऊ, भाऊ त्याला तिकल्या पाखरू म्हणतात ना. झालं सांगू? हो. का अजून काही बाकी आहे? नाही झोपतो आता. आता कशी झोप लागल नाही. स्वतःच काही सांगूच नका ना तुम्ही. ते म्हणतात ना आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. तुमची ती बहीण, तिला कधी विचारले नाही ना 3-3 नवऱ्याची आवश्यकता कशासाठी पडली म्हणून? आता तिला आवडते तर मी का करू? हो, मोठी ऐश्वर्या रायच होती ती. मग अभिषेक भेटला तरी सलमान झुरू झुरू मरते. आणि तो तुमचा बाप, त्याने सुद्धा 2-2 लग्न केले म्हणतात. पॉवरफुल आहे मा बाप. असेलच ना, म्हणून तुमच्यात जो पॉवर कमी आहे. का म्हणते? जे तुम्ही ऐकले म्हणजे माझ्या टीव्हीवर चित्रच नाही येत म्हणतात. अबे हे बायको हो का कोण बे? बायको झोपी तुमची. हो, चालते माझ्या घरातून. जाईल, सोडचिठी द्या आधी जाईल मी. दिलो तुला सोडचिट्टी. चालते.